सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. पावसाळ्यामध्ये चहाच्या वेळेला काहीतरी कुरकुरीत असं खाण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच आवडतं. तर त्यासाठी आपण आज बनवणार आहोत नमकीन पारे. अगदी झटपट बनतात. कोणतेही साठा वगैरे आपण याला लावायची गरज नाहीये. तुपाचा साठा, कॉर्नफ्लॉवरचा साठा जो लावतात तो न लावता एवढे खुसखुशीत छान असे हे पारे तयार होतात. तर पटकन सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला. तर त्यासाठी मी इथे 2 मोठ्या वाटे भरून मैदा घेत आहे. पाव किलो मैदा मी इथे घेतलेला आहे. आता याच्यामध्ये थोडासा खोलगड्डा करून यामध्ये मी तेलाचा वापर करत आहे. याच्याऐवजी तुम्ही तूप सुद्धा घेऊ शकता. एक छोटी वाटी मी इथे नॉर्मल थंड तेल घेतलेलं आहे. आता कोणताही पदार्थ आपल्याला जेव्हा कुरकुरीत हवे असतो, जसं की शेव, चकली, या वेळेला आपण जे मोहन वापरतो ते कडकडीत तेलाचं किंवा तुपाचं वापरायचं असतं. पण जेव्हा आपल्याला एखादा पदार्थ खस्ता हवा असतो, जसं की समोसा, कचोरी, मठरी, यासाठी आपण थंड तेलाचं किंवा तुपाचं मोहन वापरायचं आहे. तर हे सगळं तेल पिठाला मी इथे 2 ते 3 मिनिटं छान सोळून असं घेणार आहे. म्हणजे छान सगळीकडे पिठाला ते तेल व्यवस्थित लागलं जातं. तर आता हे 2 ते 3 मिनिटं मी हे सतत प्रोसिजर अशी करून घेणार आहे आणि अशी मूठ वळली की ठिसूळ अशी ही मूठ वळली जाते, म्हणजे आपलं मोहन बरोबर पडलेलं आहे. आता यामध्ये मी घालते ओवा, काळे तीळ, त्याच्याऐवजी तुम्ही कलोंजी सुद्धा वापरू शकता. जिरे घेतलेलं आहे त्याचसोबत आणि मीठ जे आपल्याला घ्यायचं आहे ते चवीपेक्षा थोडंसं जास्त घ्यायचं आहे, कारण हे थोडे आपण खारे बनवणार आहोत. जशी आपण खारी शंकरपाळीला थोडंसं जास्त मीठ घेतो, तसंच थोडंसं जास्त चवीपेक्षा थोडंसं जास्त घ्यायचंय. नसेल तुम्हाला आवडत जास्त खारट तर तुम्ही नॉर्मल चवीपुरतं मीठ वापरलं तरी सुद्धा चालणार आहे. आता हे सगळे सुके पदार्थ सुद्धा आपल्याला छान एकजीव असे करून घ्यायचे आहेत आणि मग यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा मीडियम आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. म्हणजे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैल असं पीठ मळायचं नाहीये. पाण्याचा वापर एकदम न करता जसं आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी ओतून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. आता बऱ्याच वेळेला याची रेसिपी ही साठा लावून केली जाते. साठा म्हणजे मैदा आणि तूप किंवा कॉर्नफ्लॉवर आणि तूप असं लावून ही रेसिपी बनवतात. पण हा साठा न वापरता, जास्तीचं तेल किंवा तूप न वापरता अगदी छान हे खारेपारे तयार होतात. तर मैदा मी इथे असा मळून घेतलेला आहे. खूप जास्त घट्ट किंवा खूप सैल मळलेला नाहीये. याला आपण एक 10-15 मिनिटं असंच ठेवून देऊयात. 10 ते 15 मिनिटांनी पुन्हा हलकासा मळून त्याचा एक गोळा करून घेतलेला आहे आणि याचा आपल्याला आता पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे. आता रेग्युलर जो आपण बनवतो, खारेपारे जे बनवतो किंवा जी मठरी बनवली जाते, त्याला साठा लावला जातो आणि एकावर एक घडी घालून ती चपाती लाटली जाते 3 ते 4 वेळा. तर आपल्याला असं काहीच करायचं नाहीये. साधी एक पातळ पोळी लाटायची आहे. वरती थोडासा सुका मैदा लावायचा आहे आणि पिझ्झा कटर किंवा सुरीने अशा लांब आपण जेव्हा शंकरपाळ्या करण्यासाठी कातणीने लाईन करतो, तसं आपल्याला सरळ उभ्या आपल्याला कातण्या करून घ्यायच्या आहेत. साईडची एक जी पातळ पट्टी असते ती मी काढून घेतली आहे. आता ही पट्टी बघा आपल्याला अशी 2 वेळा फोल्ड करायची आहे. फक्त आपल्याला ती व्यवस्थित दाबून घ्यायची आहे. बघा, याला आपोआपच लेयर आतमध्ये एक येते आणि अगदी मस्त फुलली जाते. अजिबात आपल्याला एकावर एक घडी करून, साठा लावून असे पारे तयार करायची काही गरज लागत नाही. पातळ पोळी लाटून अशा लांब लांब त्याच्या चकत्या करून दोन्ही साईडून अशा फोल्ड करायच्या आहेत, म्हणजे छान अगदी फोल्ड होतात त्या. अशाच प्रमाणे या बाकीच्या सुद्धा मी अशाच करून घेणार आहे. एका वेळेला तुम्ही 2 बॅचच्या अशा या तयार करून घेऊ शकता आणि नंतरच्या मग एक बॅच तेलात सोडली की तोपर्यंत दुसरी आपण लाटून हे असे पारे तयार करून घ्यायचे. अगदी सोपी पद्धत आहे. अजिबात एकावर एक लाटून मग तयार करायची पारे काहीच गरज लागत नाही. तेल मी इथे मीडियम गरम करून घेतलंय आणि आता यामध्ये आपल्याला एक एक करून हे पारे सोडायचे आहेत. एका वेळेला खूप जास्त खारे पारे आपल्याला यात सोडायचे नाहीयेत, नाहीतर काय होतं त्याला फुलायला तेवढी जागा मिळत नाही. ज्या हिशोबाने तुम्ही भांडं घेतलं असेल तरणाचं त्याचा अंदाज घेऊनच तुम्हाला खारे पारे तेलात सोडायचे आहेत. तर इथे मी तेलात सोडल्या सोडल्या लगेचच त्याला झारा लावलेला नाहीये.
एक मिनिटभरातच ते फुलून छान हलके होऊन वर येतात. त्याच्या लेयर्स सुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी पटकन त्याला लेयर्स सुटतात. अजिबात काही वेळ लागत नाही. या उलट जेव्हा आपण साठा लावून तयार करतो, त्याला असं फुलून येण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो. हे अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये बघा हे सोनेरी रंगावरती छान असे खरपूस तळून झालेले आहेत. हार्डली 5 ते 6 मिनिटं लागतात. त्याच्याहून जास्त वेळ लागत नाही. हाय टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे तळायचे आहेत. अगदी कमी आचेवर किंवा अगदी हाय फ्लेमवरती तळायचे नाहीये. छान खुसखुशीत असे दिसायलाच ते दिसत आहेत. तर इकडे मी हे सगळे पारे तळून घेतलेले आहेत. पाव किलोमध्ये हे ताटभर आपले खारे पारे तयार झालेले आहेत. सगळे छान एकसारख्या रंगावरती तयार झालेले आहेत आणि दिसतानाच ते एवढे खुसखुशीत असे दिसत आहेत. कोणताही साठा न वापरता एवढे खुसखुशीत पारे तयार होतात की तुमचा विश्वास बसणार नाही. एक पारा मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की हे आतून किती छान असे क्रिस्पी बनलेले आहेत. तर तुम्ही बघू शकताय छान असे कुरकुरीत हे पारे तयार झालेले आहेत. अजिबात तेलकट होत नाहीत. बघा मी ज्या हाताने तोडलाय त्या हाताला सुद्धा अजिबात तेल लागलेलं नाहीये. हातावरती चोळून सुद्धा हात तेलकट दिसत नाही. तर तुम्ही हे पारे नक्की ट्राय करा. मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी पावसामध्ये चहाबरोबर छान याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.